पेट्रोल बचतीचा स्टंट करताना मुख्यमंत्री फडणवीसांनी पीयूसी संपलेली बाईक चालवली असा आरोप काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केलाय। पीयूसी संपलेली बाईक चालते का असा सवाल त्यांनी केलेला आहे। दुसरीकडे पेट्रोल बचतीच्या आव्हानानंतर गडकरींनी बसमधून पालखी मार्गाची पाहणी केली। पेट्रोल बचतीचा संदेशही गडकरी यांनी दिला। मात्र गडकरींच्या बसच्या मागे 30 ते 40 गाड्यांचा ताफा पाहायला मिळाला। अधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या गाड्यांचा हा ताफा असल्याची माहिती आहे। ठाकरेंच्या नेत्यांचा विधान भवन ते शिवालय असा पायी प्रवास भाजपचे नेते 4-4 गाड्या घेऊन फिरतात त्याचं काय असा सवाल अंबादास दानवेंनी केलाय। मुख्यमंत्र्यांनी इंधन संकट टाळेपर्यंत बाईकवरच फिरावं असं अनिल परबांनी म्हटलं। तर कल्याण ते डोंबिवली चार्टर्ड प्लेन न फिरणाऱ्यांनी पुन्हा रस्त्यावर फिरावं असा टोला परबांनी शिंदेना लगावलाय। प्रतिसाद द्यायला काहीच हरकत नाही बरं का। फक्त देशाला त्यांनी उल्लू बनवू नये। स्वतः वेगळं करायचं आणि लोकांना वेगळं सांगायचं। स्वतःचे सगळे लोक, स्वतः, सरकार, पार्टी आणि खरोखर देशासाठी असं करायची गरज झाली तर आम्ही करू ना। शेवटी देशासाठी करायला काहीच हरकत नाही। या सगळ्या गोष्टी काटकसर सुरू केली आहे, चांगली गोष्ट आहे। परंतु आता जोपर्यंत ही समस्या संपत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री बुलेटवर फिरणार आहेत का हा प्रश्न आहे। आणि मुख्यमंत्री बुलेटवर फिरत असतील तर त्यांचे सगळे जे बगलबच्चे आहेत ना, जे ताफे घेऊन फिरतायत त्यांच्यावरती पहिला निर्बंध मुख्यमंत्र्यांनी आणला पाहिजे। आजही कल्याणपासून डोंबिवलीला जायला लोक चार्टर वापरत होते। छोट्या छोट्या अंतरासाठी लोक चार्टर वापरतात, हेलिकॉप्टर वापरतात। या सगळ्याला कात्री